डोनाल्ड ट्रम्प यांची थोड्याच वेळात एक पत्रकार परिषद होणार आहे। गोळीबाराच्या घटनेची ट्रम्प माहिती देतील असं कळतंय। तर अगदी थोड्याच वेळात डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद होणार आहे, कारण वॉशिंग्टन डीसी मध्ये एका हॉटेलमध्ये गोळीबार झालेला होता। जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तिथे डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित होते। एका डिनरचं आयोजन करण्यात आलेलं होतं, ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प सहभागी झालेले होते आणि गोळीबारानंतर तिथे आता डोनाल्ड ट्रम्प यांना सुरक्षितरित्या वाचवण्यात आलेला आहे, सुरक्षित स्थळी त्यांना हलवण्यात आलेला आहे। जो काही प्रकार घडलाय, जी घटना घडलेली आहे, त्या सगळ्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प पत्रकार परिषदेमधून माहिती देतील। जी घटना घडली त्या संदर्भातली 3 महत्त्वाची दृश्य। हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाला। वॉशिंग्टन डीसी मध्ये हे हॉटेल आहे। गोळीबारानंतर अफरातफरी ही निर्माण झाली। तिथे प्रचंड भीतीचं वातावरण होतं, मात्र तातडीनं सुरक्षेत वाढ करण्यात आली। तिसरीकडे सुरक्षा दलानं हल्लेखोरांना मारलंय, त्यांचं एन्काउंटर केलंय। जी घटना घडली त्या सगळ्या संदर्भात आता आजच्या पत्रकार परिषदेमधून डोनाल्ड ट्रम्प काय माहिती देतात हे पाहायचंय। अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसी मध्ये हा गोळीबार झालाय। वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाला। हॉटेलमध्ये डिनरसाठी डोनाल्ड ट्रम्प हे उपस्थित होते। त्या व्यतिरिक्त उपराष्ट्रपती आणि काही त्यांच्या मंत्रिमंडळामधील मंत्री सुद्धा उपस्थित होते। महत्त्वाचे पत्रकार, इतर दिग्गज नेते मंडळी सुद्धा उपस्थित होती। सुरक्षा दलाकडून हल्लेखोरांचं एन्काउंटर करण्यात आलंय। वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलमध्ये 4 गोळ्या फायर करण्यात आल्या। दरम्यान या घटनेनंतर ट्रम्प यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। जी घटना घडली त्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांची पत्रकार परिषद होणार आहे, ज्या हल्ल्यासंदर्भात ते नेमकी काय माहिती देतात, हल्लेखोर नेमके कोण होते, त्यांचा कोणत्या संघटनेशी काही संबंध आहे का, यामागे कुणाचा हात आहे, या सगळ्या संदर्भातली काही माहिती ते देतात का हे पाहायचंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ट्विट सुद्धा केलेला आहे आणि जो प्रकार घडलाय त्या सगळ्या संदर्भात माहिती दिली आहे। मात्र पत्रकार परिषदेमधून अधिक खुलासा आज केला जाणार आहे। सुरक्षा दलांनी या सगळ्या संदर्भात तिथेच कठोर कारवाई करत एन्काउंटर केलाय। वॉशिंग्टन मधील गोळीबारानंतर ट्रम्प यांचं ट्विट, आजची संध्याकाळ खूपच धावपळीची होती असं त्यांनी नमूद केलंय। हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात हल्लेखोराला ठार केलं। सुरक्षा रक्षक आणि आमच्या टीमनं उत्तम कामगिरी केली असं आपल्या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केलंय। हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या गोळीबारात हल्लेखोराला ठार करण्यात आलाय आणि सुरक्षा रक्षक तसंच आमच्या टीमनं उत्तम कामगिरी केली असं ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी केलंय। Program is supposed to resume shortly. That's what has been announced. But we still don't have anything from the association. So overall, this was the first time that President Trump participated in this dinner. And we're just waiting for authorities to tell us what really transpired here in Washington, D.C. from the White House Correspondents Association dinner. हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी अमित कुमार शर्मा यांनी एनडीटीव्हीला काय माहिती दिली आहे पाहूयात। आवाज जो है वो हमें सुनाई दी। आवाज से बड़ा क्लियर हो चुका था कि किसी तरीके से गनशॉट्स ही हैं। ये इतना बड़ा म्यूजिक यहाँ पे चल रहा था, डीजे भी प्ले हो रहे थे, वो सब चीजें साइड में थी, तो बाहर लॉबी तक आवाज आ रही है उस इवेंट की, और उसमें हमें लगा कि कुछ शॉट्स हैं। क्या किया गया, क्या इसके पीछे की मंशा है, क्यों किया गया, ये सब तो धीरे धीरे सामने आएगा। बट जो हमें सुनाई दिया उससे हमें यही लगता है कि ये गन शॉट्स की आवाज थी, जो बाद में मीडिया के खबरों से प्रूव भी हो रहा है वो चीज कि ये पूरी हरकत कैसे हुई, किस तरीके से जो भी लोग थे वो अंदर होटल में आ पाए। नॉट ओनली इन द होटल, इन डेफिनेटली एब्सोल्युटली एक्सट्रीम इन द सेंटर जहाँ पे इवेंट हो रहा है। बहुत बड़ा इवेंट है अपने आप में। जैसे कि मैंने पहले कहा, ये यूएस में, वॉशिंगटन डीसी में ये बहुत बड़ा इवेंट है, तो बड़ा हाई प्रोफाइल इवेंट है, इफ आई कैन से दैट। और उसमें इस तरीके की चूक होना अपने आप में बहुत सवाल पैदा करती है।
निवृत्त लेफ्टनंट कर्नल हेमंत महाजन सर आपल्यासोबत आहेत. सर, आपण पाहतो अत्यंत धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल. वॉशिंग्टनमधील एका मोठ्या हॉटेलमध्ये जिथे राष्ट्राध्यक्ष उपस्थित असतात तिथे हा हल्ला होतो. एकंदरीतच या घडलेल्या घटनेकडे कसं पाहायचं? असं आहे, अमेरिकेमध्ये अशा प्रकारचा हिंसाचार होणं, अशा घटना याच्या आधी पण पहिले घडलेल्या आहेत आणि 1 किंवा 2 राष्ट्रपतींना अशा प्रकारे हल्ल्यामध्ये मारण्यात सुद्धा आलेलं आहे. तसं म्हटलं तर इथली जी सुरक्षा व्यवस्था असते ती जगामधली अतिशय उत्कृष्ट असं मानलं जातं. परंतु ज्या पद्धतीने धमक्या देण्याचं काम डोनाल्ड ट्रम्प हे करत होते आणि ते अतिशय भडकाऊ अशी स्टेटमेंट करतात मीडियामध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर त्याच्यामुळे एखाद्या अतिरेकी विचाराच्या व्यक्तींना राग येऊन त्यांनी अशा प्रकारची काही कृत्य करणं, अशा प्रकारची शक्यता जी आहे ती आपल्याला नाकारता येणार नाही. नेमकं हा गोळीबार कशामुळे झाला, कोणी केला, कारण काय होतं, हे ज्यावेळेला इन्व्हेस्टिगेशन पूर्ण होईल त्याच वेळा आपल्याला कळेल. परंतु अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना अमेरिकेमध्ये घडलेल्या आहेत आणि बेस्ट असं असतं की जे उच्च नेते असतात, राष्ट्रपती वगैरे असतात, त्यांनी जी विधानं जे करतात ते मीडियाच्या मार्फत, ती त्यांनी अशी अतिरेकी विधानं करू नये किंवा उलट सुलट बोलू नये, कारण याच्यामुळे म्हणजे समाजामध्ये असलेल्या काही लोकांना राग येऊ शकतो आणि ते अशी चुकीचे कृत्य करू शकतात, अशी शक्यता आहे. तर काळजी घेणं हे महत्वाचं असतं. नेमकं गोळीबार कशामुळे झाला हे इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट झालं कीच आपल्याला कळेल. परंतु अतिरेकी विधानं करून भडकाऊ विधानं करणं पब्लिक डोमेनमध्ये हे नक्कीच धोकेदायक आहे, याविषयी काही शंका नाही. हो सर, आपण या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली त्यासाठी धन्यवाद. आमचे प्रतिनिधी आदित्य राजकौल यांनी या सगळ्या संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूयात. अभी तक पुष्टि नहीं हुई है, लेकिन ये बताया जा रहा है कि यूएस सीक्रेट सर्विस या व्हाइट हाउस कुछ ही देर में एक बयान जारी कर सकता है जिसमें पूरी तरीके से दलील दी जाएगी और डिटेल्स दी जाएंगी कि हुआ क्या. अभी तक कहा जा रहा है कि अभी भी एक ऑपरेशन जारी है जिसके तहत पूरे इलाके को और इस होटल को जो है सैनिटाइज किया जा रहा है ताकि और कोई थ्रेट वहां पर ना आए. तो ये हो सकता है कि कोई गनमैन हो या कोई ऐसा एंटी सोशल एलिमेंट हो जिसको जो है न्यूट्रलाइज किया गया हो यूएस सीक्रेट सर्विस और नेशनल गार्ड ने. लेकिन अभी मुस्तैदी से पूरी तरीके से सुरक्षा बलों ने हिल्टन होटल और उसके आसपास के इलाकों को अपने कब्जे में ले लिया है. सैनिटाइज किया जा रहा है, सोफिस्टिकेटेड इक्विपमेंट यूज किया जा रहा है और ट्रम्प वांस और बाकी सारे ट्रम्प एडमिनिस्ट्रेशन के अधिकारी अभी पूरी तरीके से मुस्तैदी से वहां पर निकल चुके हैं. सुरक्षा बलों ने उन्हें निकाल दिया है. तो किसी के की जानकारी अभी तक नहीं है. माइनर रूप से कुछ लोग घायल जरूर हुए होंगे इवैक्यूएशन प्रोसेस में, लेकिन वो छोटी सी चीज है. कोई भी हानि जो है बड़ी किसी को नहीं पहुंची. सतीश ढगे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भात माहिती जाणून घेऊया आणि बातचीत सुद्धा करूयात. सतीश सर, आपण पाहतोय राष्ट्राध्यक्ष जिथे उपस्थित होते तिथे हा गोळीबार झाला. प्रचंड सुरक्षा असताना सुद्धा ती भेदून असा एक हल्ला होतो. काय कारण असू शकतात, काय पार्श्वभूमी असू शकते? नक्कीच आपल्याला 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात घ्याव्या लागतील आणि त्या अनुषंगानं पार्श्वभूमी किती महत्वाची हे आपल्या लक्षात येईल. पहिली गोष्ट, डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरुद्ध या आधी सुद्धा जे आहे 2दा जीवघेणा हल्ला झाला होता हे आपल्याला माहित आहे. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, इराण युद्ध सुरू आहे आणि या इराण युद्धामध्ये अमेरिकेनं इराणचा म्होरक्या, त्यांचा सर्वोच्च नेता अयातुल्ला अली खामेनी, त्याचबरोबर IRGCच्या कमांडरचा खात्मा केल्यानंतर इराण किंवा इराण समर्थित दहशतवादी गटांतर्फे सुद्धा अमेरिकेच्या VVIPsला, हाय व्हॅल्यू टार्गेट्सला हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल, ज्यामध्ये काही सिनियर कमांडर्स असू शकतील किंवा राजकीय नेतृत्वाचा सुद्धा समावेश असेल. अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट हे अमेरिकेला याआधी सुद्धा मिळाले होते. स्पीड बोटच्या माध्यमातून किंवा ड्रोन्सच्या माध्यमातून किंवा इव्हन पाकिस्तान भाडोत्री दहशतवाद्यांच्या माध्यमातून अमेरिकेमध्ये अशा प्रकारचे हल्ले केले जातील, अशा प्रकारचे इंटेलिजन्स इनपुट होते. तर ही सुद्धा पार्श्वभूमी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. अंतर्गत जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर अमेरिकेमध्ये आज घडीला डोनाल्ड ट्रम्प यांचं अप्रुव्हल रेटिंग हे एकदम रसातळाला त्या ठिकाणी जात आहे. ऑलमोस्ट 64% जनता ही त्यांच्या विरोधामध्ये आहे. महागाई वाढतीये. इराण युद्धाशी संबंधित सुद्धा डेमोक्रेटिक वर्सेस रिपब्लिकन हा वाद जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रस्त्यावर येताना त्या ठिकाणी दिसतोय. मग अशा प्रकारचे अंतर्गत आणि बाह्य हे प्रश्न किंवा या सिच्युएशन जर आपण लक्षात घेतल्या, ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली, तर याच्यापैकी कुठला फॅक्टर होता का जो डायरेक्टली अमेरिकेमधल्या लॅक्स गन पॉलिसी, म्हणजे थोडक्यात तिथे
गन लायसन्स जे आहेत ते इझिली कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी मिळू शकतं. त्या अनुषंगाने या फॅक्टरचा त्याच्याशी काही संबंध आहे का हे चौकशीमधून बाहेर येईल. आणि जर असा काही फॅक्टर त्या ठिकाणी असेल तर माझ्या मते नक्कीच अमेरिकेच्या सुरक्षा व्यवस्थेला हा मोठा छेद मानला जाईल आणि भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे अमेरिकेवर हल्ले किंवा डोनाल्ड ट्रम्पवर हल्ले होण्याची शक्यता सुद्धा या सगळ्या घटनांच्या अनुषंगाने आजघडीला नाकारता येत नाही. निश्चित आपण या सगळ्या संदर्भात सखोल विश्लेषण केलं त्यासाठी आभारी आहे सर.